नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज मकर संक्रांती। आपणा सर्वांना के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलकडून आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आजचा व्हिडिओ ही खूप छान होणार आहे। कृपया तो आपण सर्वांनी शेवटपर्यंत स्किप न करता पाहावा, कारण आज मी 1 रुपयांच्या नोटांच्या विषयी रिअल माहिती सांगणार आहे। ओरिजिनल माहिती आणि खऱ्या किमती हे स्लोगन घेऊन आपण काम करतोय। 1 रुपयाच्या कोणत्या नोटा विकतात, त्याची कंडिशन कशी असली पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामाणिकपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण काही कमेंट्स घेत असतो। मला आवडलेल्या काही कमेंट्स आपण सांगूयात या ठिकाणी। तर एक कमेंट्स आहे पुरुषोत्तम चोपडेकर। ते असं म्हणतायत, काळे सर नमस्कार, आपला नाशिक येथील एक्झिबिशन व्हिडिओ पाहिला आपण आणि आपल्या मित्रांचा संवाद ऐकला, अतिशय सुंदर अशी माहिती मिळाली, धन्यवाद। नाशिकचा मेळावा अतिशय सुंदर होता। मुंबईला एक्झिबिशन कधी लागणार आहे, कधी आणि कुठे याची माहिती मिळेल का? तर धन्यवाद पुरुषोत्तम चोपडेकर यांनी जो आपला उत्साह वाढवला, आपल्याला चांगली कमेंट्स केली, त्याबद्दल के कॉइन कलेक्टर या चॅनलवर आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया। तर मुंबईला ज्यावेळेस एक्झिबिशन लागेल त्यावेळेस मी त्याची पूर्ण माहिती आणि पूर्ण पत्ता त्या ठिकाणी नक्कीच डिटेलमध्ये आपल्याला देईल। त्यानंतर आपल्याला दुसरी कमेंट्स आलेली आहे मराठीमध्ये। ही कमेंट्स आहे शरयू गाडेकर यांची। ते असं म्हणतायत, मराठीमध्ये पहिल्यांदा ही माहिती आपण लोकांना दिली, याबद्दल तुमचं अभिनंदन। ही सुरुवात अशीच पुढे चालू राहील अशी आशा व्यक्त करून पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन। मी तिथं लिहिलंय, तुमचे प्रोत्साहन असू द्या, प्रामाणिकपणे मी काम करत राहील। तर शरयू गाडेकर यांचं के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रामाणिकपणे मी हे काम असंच चालू ठेवेल अशी आपणास ग्वाही देतो। तर ही जी कमेंट्स आहे, ही कमेंट्स आपण आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेणार आहोत। शरयू गाडेकर यांनी केलेली ही कमेंट्स आपण आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओच्या पुढे जाण्यापूर्वी मला एक थोडीशी गोष्ट तुमच्याशी शेअर करायची। सोशल मीडियावरती आता एक नवीन ट्रेंड चालू झालाय कॉईनच्या बाबतीत, तो नीट समजावून घ्या। मी गेल्या 8 ते 10 दिवसापासून पाहतोय, बरेचसे फोनचे दुकान आहेत आणि त्या फोनच्या दुकानातले मालक वगैरे तिथले काही लोक आहेत, ते व्हिडिओ असे बनवत आहेत। पहा, मी नाण्यांचे तुम्हाला मिनिट वाईज सांगतो। मी एक व्हिडिओ पाहिल्या, असे 4-5 व्हिडिओ पाहिले, ते सिरियली तुम्हाला सांगतो। पहिला व्हिडिओ समजून घ्या, 1970 सालचं 1970 सालचा 10 ग्रॅमचा, ज्याला की आपण डब्बू रुपया म्हणतो, हा रुपया आणून द्या आणि आमच्या दुकानातून असा असा मोबाईल घेऊन जा। बघा ही ऑफर कशी आहे, 1970चं नाणं घेऊन या आणि आमच्या दुकानातून मोबाईल घेऊन जा, किंवा तुम्हाला आम्ही रोख 5000 रुपये देऊ वगैरे, असा पद्धतीचा एक मेसेज आहे। दुसरं नाणं त्याच्यामध्ये सांगितलं गेलंय 1982 सालचं 6 ग्रॅमचा 1 रुपया, बघा तो गव्हाच्या ओंबीचा 6 ग्रॅमचं नाणं, 1982 मुंबई मिंटचं नाणं। हे जर तुम्ही आम्हाला आणून दिलं तर तुम्हाला मी 30-35 हजारापर्यंतचे मोबाईल देऊ, असं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये सांगितलं। ही एक रील मी पाहिली। त्याच्यानंतर एक रील अशी पाहण्यात आली की 1983 सालचं हैदराबाद मिंटचं जर नाणं तुम्ही आम्हाला दिलं, 1983 सालचं हैदराबाद मिंटचं नाणं जर आणून दिलं तर तुम्हाला आयफोन दिला जाईल। बघा, आयफोनची ऑफर आहे। आणि अजून एक त्या ठिकाणी आहे 1991 सालचं, 1991 साल आणि मिंट आहे नोएडा, आणि असं जर नाणं आणलं तर तुम्हाला 10-20 हजार किमतीचा मोबाईल दिला जाईल। अशा 4ही रील्स मी कंटिन्यू ह्या 4-5-8 दिवसात पाहिल्या आणि प्रामाणिकपणे तुमच्याशी हितगुज करण्याची मला गरज भासली। कारण मित्रांनो, प्रामाणिकपणे सांगतो, ही 4ही जी नाणी आहेत आता मी सांगितलेली, 1970चं डब्बू 1 रुपया, 1982चा मुंबई मिंटचा 6 ग्रॅमवाला 1 रुपया, 1983चा 6 ग्रॅमवाला हैदराबादचा 1 रुपया, 6 ग्रॅमचाच 1991चा नोएडा मिंटचा, ही नाणी फार हजारो आणि लाखो रुपयात विकणारी नाणी आहेत आणि तिथं तुम्हाला 5, 10, 20, 25 हजाराचे मोबाईल देऊ केले जात आहेत। तर प्रामाणिकपणे सांगतो, जर आपल्या सबस्क्रायबर बांधव आणि महाराष्ट्रातील कुठल्याही व्यक्तीकडे, महाराष्ट्रातीलच नाही भारतातील जे माझी भाषा समजतात त्या सर्व व्यक्तींना रिक्वेस्ट करतो की अशा व्हिडिओला, अशा रील्सला बळी पडू नका आणि कुठल्याही मोबाईल धारकाकडे असं तुमच्याकडे ओरिजिनल असलेलं नाणं त्यांना देऊन फसू नका। फसू नका म्हणजेच हे तुमचे लाखो रुपयाचं जर नाणं असेल, तुम्हाला 50 हजाराचा आयफोन दिला जाणार असाल तर तुमचा तिथंही लॉस आहे। ऍक्च्युली 1982 साल, 1983 सालची ही नाणी मिळणं मुश्किल झालंय, दुर्मिळ आहे ती नाणी, अतिशय दुर्मिळ आहेत आणि म्हणून ह्या नाण्यांच्या किमती फार लाखो रुपयांच्या वरती जाऊन पोहोचलेल्या आहेत। आणि म्हणून कृपया अशा रीलला बळी पडू नका ही विनंती करतो। आणि कृपया ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या नावाखाली तुम्हाला 40 लाख, 50 लाख, 80 लाख,
94 लाख अशा किमती सांगून तुम्हाला रजिस्ट्रेशन फी, RBI कार्ड बनवण्यासाठी काही फी, ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी किंवा त्यांची गाडी पैसे घेऊन निघाल्याच्या नंतर ड्रायव्हरला जेवायला वगैरे अशा काही पण खोट्या गोष्टी सांगून तुम्हाला पैसे मागितले जातात. कोणालाही 1 रुपया नका देऊ, कृपया कोणाला फसवू नका आणि तुम्ही स्वतःही फसवू नका. तर मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. तर मित्रांनो, आज आपण 1 रुपयाच्या नोटांच्या विषयी थोडीशी माहिती देण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि सोशल मीडियावरती तुम्ही ज्यांना फॉलो करता त्या ठिकाणी बऱ्याचशा त्याच्या किमती सांगितल्या जातात, लाखो रुपये किमती सांगितल्या जातात. आपण ओरिजिनल किमती सांगणार आणि कुठल्याही माणसाला फसू देणार नाही. आपल्या मराठी बांधवांना आणि भारतातली कुठल्याही व्यक्तींना ज्यांना आपले व्हिडिओ समजतात ते लोक फसू नयेत या उद्देशानेच आपण काम करत राहणार. तर मित्रांनो, आपल्याला पाहायचं आहे आज 1 रुपयांच्या ज्या नोटांचे जे डुप्लिकेट्स व्हिडिओ आहेत, तर त्या व्हिडिओ बाबतीत मला एक सांगावंसं वाटतं. आपण या ठिकाणी पाहू शकतात, माझ्या हातामध्ये काही नोटा आहेत पहा. आपण या ठिकाणी पाहू शकतात, यांची कंडिशन जर पाहिली तर ह्या नोटा अशा मध्ये फोल्ड्स केलेल्या आहेत बघा. अशा मी नेहमी सांगत असतो की नोटा फोल्ड करू नका, अशा पद्धतीचे त्याच्यावर स्क्रॅच नसायला पाहिजेत. आणि एक्झिबिशनमध्ये वगैरे बऱ्याचशा अशा नोटा घेऊन लोक येतात, त्याला स्क्रॅच पडलेले असतात. हे पहा, याच्यावरती पाणी पडून वाळवलेली सारखी नोट वाटते ही. तर अशा नोटांना त्या ठिकाणी एक्झिबिशनमध्ये घेतलं नाही तर लोक नाराज होतात आणि आपण चॅनलवरती आपल्याला डायरेक्ट कमेंट्स करतात की सर तुम्ही सांगता परंतु नोटा विकत नाहीत. मी नेहमी सांगत असतो की UNC कंडिशन, त्याच्यानंतर काही नोटा फॅन्सी नंबर आहेत का, 000786 आहे का, 786000 आहे का, 7786 अशा पद्धतीच्या जर नोटा असतील तर निश्चित विकतात. किंवा जर त्या नोटांची कंडिशन UNC असेल आणि त्याचे पॅकेट्स असतील तर तेही नक्कीच विकतात. तर आपल्याला जो व्हिडिओ आजचा सांगायचा आहे तर ते आपल्याला ह्या पॅकेटविषयी आपण माहिती देणार आहोत. आपण पाहू शकतात, माझ्या हातात एक पॅकेट आहे बघा 1 रुपयाचं. मी पिशवीतून बाहेर काढतो. अतिशय क्रिस्पी जेम्स कंडिशनमध्ये, क्रिस्पी जेम कंडिशनमध्ये हा पॅकेट आहे पहा. आपण या ठिकाणी पाहू शकतात, अशा पद्धतीची कंडिशन, अशा पद्धतीने त्याला सांभाळून ठेवणं गरजेचं असतं. या ठिकाणी पाहू शकतात 590 101 असं याचे सिरियल आहेत. 101 102 अशा सिरियल्सनी नंबर्स राहतील. आपण या ठिकाणी अशा पाहू शकतात, एकदम कडक कोऱ्या करकरीत क्रिस्पी जेम्स कंडिशनमध्ये आहेत. या ठिकाणी पहा, सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, ज्याला की आपण मराठीमध्ये सचिव वित्त मंत्रालय असं म्हणूया. वित्त सचिव आहेत चक्रवर्ती यांची ही 2020 सालातील हे पॅकेट आहे पहा. 2020 सालातील, कुठेही याच्यावर डाग नाही, एकदम कोऱ्या करकरीत नोट आहेत. या ठिकाणी सागर सम्राट आपल्याला दिसतंय, समुद्रामधील सागर सम्राट. आणि अशा कंडिशनमधली चक्रवर्ती यांचं हे जे पॅकेट आहे, सचिव आहेत ते चक्रवर्ती, सेक्रेटरी फायनान्स सेक्रेटरी. तर अशा पद्धतीनं जर अशा आपण नोटांचं कलेक्शन केलं, बंडल्स पॅकेट ठेवले, तर आज विचार जर केला बारकाईनं तर ह्या 1 रुपयाचं 100 नोटांचं व्हॅल्यू 100च रुपये आहे समजा 1 रुपयाच्या बंडलचं. परंतु आज एक्झिबिशनमध्ये या नोटांचे बंडल एक 1200-1300 पासून 2000-2500 पर्यंत, अगदी 3,000 पर्यंत सुद्धा विकताना मी पाहिले. ज्याच्यामध्ये फॅन्सी नंबर्स असतील, 786 असेल तर असे पॅकेट 2500-3000 पर्यंत सुद्धा विकताना पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, मग तुम्हाला नेहमी प्रश्न पडतो की फाटक्या तुटक्या नोटा तुम्ही मला फोटो पाठवता आणि मला सांगता की सर याचे किती पैसे मिळतील. तर मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच हे आहे की UNC कंडिशन, त्याच्या नोटा जुन्या, आपण बऱ्याचदा असं झालंय की जुनी नाणी नोटा विकतात याचा गैरसमज आपल्या सबस्क्रायबर बांधवांच्या आणि मराठी बांधवांच्या मनामध्ये असं झालंय की जुनं म्हणजे एकदम त्याला कसले डाग पडलेले वगैरे. मी नेहमी सांगत असतो, कॉईनला जरी कुठेही डाग पडला तर त्याचं व्हॅल्युएशन कमी होतं. ते अतिशय स्वच्छ ठेवलं पाहिजे, त्याला कुठेही काही मेटलचं त्याच्यावर रासायनिक अभिक्रिया होणार नाही अशा पद्धतीने त्याला जपलं पाहिजे. एकत्र चिल्लर ठेवली का त्याची धातू वेगवेगळे असतात, काही कॉपरचे असतात, काही निकेलचे असतात, काही कॉपर निकेल असतात, काही स्टीलची नाणी असतात. तर मग याची एकमेकांवर रासायनिक अभिक्रिया होऊन त्याला डाग पडतात, ते काळे पडतात. कॉपरचे असतील तर त्याला हिरवट असा रंग येतो. म्हणून त्याला आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे.
फोल्डरमध्ये, अल्बममध्ये मी नेहमी सांगत असतो, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला कॅप्सूल्स मिळत असतात. त्या कॅप्सूल्समध्ये नाणी ठेवली पाहिजेत. पॅकेट्स नोटांना अशा पद्धतीने स्लीव्ज वापरल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीनं त्या नोटांची, नाण्यांची काळजी घ्यावी लागेल. कुठल्याही प्रकारची चिल्लर आणि विनाकारण फाटक्या तुटक्या म्हणजे ज्याला स्क्रॅच पडलेल्या नोटा, अशा नोटा विकणार नाहीत. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू इच्छितो, UNC कंडिशन, UNC हे मी नेहमी म्हणतो, तर त्याची कंडिशन मी तुम्हाला दाखवली. तर अशा पद्धतीनं या नोटांचे बंडल नक्कीच विकतात. आज हाच बंडलची किंमत 1500 रुपये आहे. एक 100 रुपयाची किंमत जर 1500 असेल, तर आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. नोटा ठेवताना त्याला स्लीव्जमध्ये ठेवा. फॅन्सी नंबर जर असतील तुमच्याकडे 010101 किंवा 111 222, तर त्याला स्पेशली स्लीव्जमध्ये ठेवून अल्बममध्ये ठेवा. चांगले त्याला व्यवस्थित हे करा, जतन करा. त्याला जर तुम्ही चुरगळलं, फोल्ड केलं, खिशात ठेवून त्या नोटा त्या ठिकाणी एक्झिबिशनमध्ये बरेच लोक आले होते. त्यांच्याकडे चांगले फॅन्सी नंबर होते. 7786ची सुद्धा नोट मी एक जणाकडे पाहिली 500ची, परंतु त्यानं 3 घड्या त्याला घातलेल्या होत्या. तर मित्रांनो, विनंती करतो, अशा फोल्ड केल्या की त्याचं व्हॅल्युएशन कमी होतं आणि म्हणून UNC कंडिशनमध्ये त्याला जपा आणि व्यवस्थित ठेवा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि फ्रॉडपासून सावधान राहा. 1 रुपया जरी कोणी ऑनलाईन फी मागितली तर कृपया देऊ नका. आणि मग सांगितल्याप्रमाणे मोबाईलच्या दुकानातून रील्स येत आहेत, आयफोन देतो म्हणून तुम्हाला ऑफर देत आहेत, लाखोंची नाणी आहेत. ती जर ओरिजिनल नाणी तुमच्याकडे असतील तर ती कृपया ह्या लोकांना देऊ नका. त्याला भरपूर व्हॅल्युएशन आहे. ती नाणी खूप दुर्मिळ झालेली आहेत आणि ती लाखो रुपयांना विकता आहेत. तर ठीक आहे, भरपूर झालं. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि माझ्यापेक्षाही तुमच्याकडे जर काही नवीन माहिती असेल तर मला कमेंटच्या माध्यमातून कळवत राहा. धन्यवाद.